नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र, त्यामधील प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास, प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच शोधा पाहू। माहित आहे का तुम्हाला प्रकरणाच्या शेवटी दिलेला स्वाध्याय आणि उपक्रम याच्या माध्यमातून 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण हे प्रकरण आपण व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून व्यवस्थित समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिले आपण उपप्रश्नांचा अभ्यास करूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 19 वर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे। बिगर राजकीय घटकांकडून राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले आहे अशा घटना शोधा। उत्तर, बिगर राजकीय घटकांकडून राज्याच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान या संबंधित घटना पुढील प्रमाणे आहेत। पहिले आहे आतंकवादी संघटना जसे की लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यांच्याकडून भारतात हल्ले। दुसरा आहे माओवादी नक्षलवादी चळवळ, यामध्ये भारतीय सरकारच्या विरोधात सशस्त्र संघर्ष। त्यानंतर दहशतवादी हल्ले, यामध्ये 26/11चा मुंबई हल्ला। त्यानंतर सायबर हॅकर्स गट, यामध्ये आहे सरकारी साइट्सवर सायबर हल्ले। आणि पाचवा आहे निधर्मी व आर्थिक गुन्हेगारी गट, यामध्ये हवाला बनावट चलन प्रकरण। हे घटक राजकीय नसले तरी राज्याच्या सुरक्षेला आव्हान निर्माण करतात। यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21 वर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे। आपल्या मागण्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करणारी आंदोलने कोणती ते शोधा। उत्तर, पहिले आहे अरब स्प्रिंग 2010-2012। सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया या देशांमध्ये लोकशाहीसाठी मोठे आंदोलन। दुसरा आहे ऑक्युपी वॉल स्ट्रीट 2011 आर्थिक विषमतेविरोधात अमेरिका व जगभरात पसरलेले आंदोलन। त्यानंतर आहे मी टू मुवमेंट हे 2017 लैंगिक शोषणाविरोधात जागतिक स्तरावर उभे राहिलेले आंदोलन। त्यानंतर आहे ब्लॅक लाईव्हज मॅटर, त्याला BLM असे म्हणतात, 2013 ते सुरू झाले आहे। अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय लोकांवरील अन्यायाविरोधात सामाजिक आंदोलन। पाचवा आहे इंडिया निर्भय मुवमेंट हे 2012 दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात आंदोलन। त्यानंतर आहे फार्मर्स प्रोटेस्ट इंडिया 2020-2021, त्यामध्ये भारतातील शेतकरी आंदोलन, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले। आणि सातवा आहे फ्रायडेज फॉर फ्युचर 2018 सुरू झाले, पर्यावरणासाठी युवा आंदोलन ग्रेटा थनबर्ग यांच्याकडून सुरू। ह्या सर्व आंदोलनांनी सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचून जागृती केली व समर्थन मिळवले। त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21 वरच माहीत आहे का तुम्हाला यावर आधारित प्रश्न विचारला आहे। प्रश्न काळजीपूर्वक ऐका। इजिप्तमधील अरब स्प्रिंग या क्रांतीला फेसबुक क्रांती असे संबोधित करतात। अरब स्प्रिंग चळवळीचे स्वरूप काय होते आणि त्यांनी सोशल नेटवर्किंगचा कसा वापर केला ते शोधा। आता अरब स्प्रिंग म्हणजे काय तर फेसबुक क्रांती। तर अरब स्प्रिंग चळवळीचे स्वरूप काय होते ते आपल्याला पहिले लिहायचं आहे। तर ते आहे अरब देशांमध्ये 2010-2012 दरम्यान झालेली ही लोकशाहीवादी सामाजिक आणि राजकीय क्रांती होती। ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, सिरिया, यमन आदी देशांमध्ये लोकांनी हुकुमशाही, भ्रष्टाचार, बेरोजगारी व महागाई विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली। ही आंदोलन बऱ्याच ठिकाणी शांततामय होती तर काही ठिकाणी ती हिंसक झाली। असे होते अरब स्प्रिंग चळवळीचे स्वरूप। आता त्यांनी सोशल नेटवर्किंगचा कसा वापर केला ते शोधा। तर उत्तर,
फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यांचा वापर करून आंदोलनाची माहिती, व्हिडिओ, आव्हाने आणि घोषणांची देवाणघेवाण केली गेली. लोक एकमेकांशी जोडले गेले आणि आंदोलनं झपाट्याने पसरली. इजिप्तमध्ये वी आर ऑल खलेड सेड हे फेसबुक पेज प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियामुळे सरकारच्या सेन्सॉरशिपला छेद दिला गेला आणि जनआंदोलन जागतिक पातळीवर पोचली. यामुळेच अरब स्प्रिंगला फेसबुक क्रांती असेही म्हटले जाते. अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. 1. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2. गॅटची निर्मिती. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. आता उत्तरासंबंधित पर्याय दिले आहे. त्यामध्ये अ. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. ब. फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. आणि ड. सर्व बरोबर आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजेच जागतिकीकरणाच्या युगात भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय झाला आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित करण्यात आले. फक्त यामध्ये गॅटची निर्मिती झाली नाही. म्हणून पर्याय क्रमांक क हे विधान बरोबर आहे किंवा हा पर्याय बरोबर आहे. दुसरं विधान आहे, साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय अ. भारत. ब. चीन. क. फ्रान्स. ड. अमेरिका. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चीन. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आपण पूर्ण केला आहे. प्रश्न पहिला ब आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. त्यासाठी शब्द दिले आहेत, मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट, ग्रामोफोन. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे ग्रामोफोन, कारण ग्रामोफोनचा जागतिकीकरणाशी काही संबंध नाही, म्हणून हा शब्द गटात बसत नाही. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, संकल्पना सुचवा. त्यामध्ये पहिला आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. यासाठी संकल्पना सुचवता येईल आपल्याला जागतिक व्यापार संघटना. दुसरा आहे, अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. त्यासाठी समर्पक संकल्पना सुचवता येते. उत्तर बहुराष्ट्रीय कंपनी. अनेक देशात जी कंपनी कार्य करते त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न पहिला क पूर्ण झाला आहे आणि संपूर्ण प्रश्न पहिला आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे. व्यवस्थित या प्रश्नाचा अभ्यास करा. प्रश्न दुसरा आहे, खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे, जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण अमेरिकेसारख्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणाच्या आधीपासून अस्तित्वात होती. दुसरा आहे, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर वरील विधान चूक आहे, कारण जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, जागतिकीकरण आणि संस्कृती. उत्तर जागतिकीकरणामुळे विविध देशांच्या संस्कृतीत संपर्क वाढला आहे. संगीत, चित्रपट, फॅशन, आहार यात बदल झाले. संस्कृतीच्या आदानप्रदानामुळे सांस्कृतिक जागतिकीकरण घडले, परंतु यामुळे स्थानिक संस्कृतीवर संकट व एकसंधीकरणाची भीती निर्माण झाली. उदाहरण, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव, पारंपरिक संस्कृतीवर परिणाम. दुसरा आहे, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. यामध्ये सुद्धा आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे.
तर उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापार संतुलन प्रस्थापित करण्यासाठी जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड ट्रॅफिक हा करार करण्यात आला होता. या कराराची कार्यवाही करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती. 1995 साली जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेद्वारा आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. म्हणजेच जागतिक व्यापारी संघटनेची स्थापना ही गॅट कराराचे पुढचे पाऊल आहे. अशा प्रकारे प्रश्न 3 या ठिकाणी पूर्ण केला आहे. आता आहे प्रश्न 4, मत नोंदवा. यामध्ये एक प्रश्न दिला आहे. तो प्रश्न आहे, सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. उत्तर, सहभागी राज्य म्हणजे असे राज्य जिथे लोक सरळ किंवा अप्रत्यक्षरित्या शासनात सक्रिय सहभाग घेतात. लोकशाहीत सहभागी राज्याची संकल्पना महत्त्वाची मानली जाते. सहभागी राज्य समाजासाठी पुढील कारणांमुळे हितकारक आहेत. यामध्ये लोकसहभाग वाढतो. सहभागी राज्यामध्ये नागरिक थेट शासन प्रक्रियेमध्ये भाग घेतात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया लोकाभिमुख होते. लोकशाही मूल्यांची जोपासना होते. नागरिकांचा सक्रिय सहभाग लोकशाहीला बळकट करतो. उत्तरदायित्व व पारदर्शकता, लोक सहभागी असल्यामुळे शासकीय यंत्रणा जबाबदार आणि पारदर्शक राहते. समस्यांवर प्रभावी उपाय, स्थानिक पातळीवरील नागरिकांना त्यांच्या समस्यांची जास्त जाण असते. त्यामुळे सहभागातून योग्य तोडगा निघतो. विकासाला चालना, स्थानिक गरजेनुसार विकास कामे केली जातात. त्यामुळे सर्वसमावेशक विकास साधता येतो. सामाजिक ऐक्य वाढते. सहभागातून सामाजिक सलोखा आणि सहकार्य वृद्धिंगत होते. सहभागी राज्यामुळे लोकशाही बळकट होते. नागरिक जागरूक होतात आणि शासन व्यवस्थेवर त्यांचा विश्वास वाढतो. त्यामुळे सहभागी राज्य समाजासाठी निश्चितच हितकारक आहेत. म्हणून या विधानाशी मी सहमत आहे. अशा प्रकारे प्रश्न 4 पूर्ण केला आहे. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नाची उत्तर लिहा. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? उत्तर, तर जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजू पुढीलप्रमाणे. पहिले आहे आर्थिक विकास. जागतिकीकरणामुळे विविध देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक व औद्योगिक विकासाला चालना मिळाली. रोजगार संधी वाढल्या व देशाचा GDP मध्ये वाढ झाली. तंत्रज्ञान व माहितीचा प्रसार. विविध देशातील तंत्रज्ञान संशोधन व माहिती सहज उपलब्ध झाली. यामुळे उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती झाली. त्यानंतर आहे जागतिक बाजारपेठेचा प्रवेश. स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठ मिळाली. भारतातील वस्तू व सेवा निर्यातीत वाढ झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण. यामध्ये विविध देशांची कला, संस्कृती, भाषा यांचे आदानप्रदान झाले. पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. त्यानंतर आहे उपभोक्त्यांना पर्याय उपलब्ध. यामध्ये ग्राहकांना विविध उत्पादने व सेवा निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. हे आहेत जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजू. आता आपण जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजूंचा सुद्धा अभ्यास करूया. तर पुढीलप्रमाणे नकारात्मक बाजू आहेत. पहिले आहे स्थानिक उद्योगांवर परिणाम. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमुळे स्थानिक लघु व मध्यम उद्योग संकटात आले. दुसरा आहे सांस्कृतिक व मूल्यव्यवस्थेवर प्रभाव. परदेशी संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा व मूल्ये कमजोर झाली. त्यानंतर श्रमशक्तीचे शोषण. कमी वेतनावर काम करून घेणे, कामगाराच्या हक्कांचे उल्लंघन यासारख्या समस्या वाढल्या. त्यानंतर आहे आर्थिक विषमता. काही मोठ्या उद्योग व कंपन्यांना भरभराट तर सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या मागे पडली. त्यानंतर आहे पर्यावरणीय धोके. औद्योगिक वाढीमुळे प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास झाला. अशा प्रकारे जागतिकीकरण हे आर्थिक विकासासाठी आणि जागतिक संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र त्याचे परिणाम सकारात्मक तसेच नकारात्मक असतात. त्यामुळे राष्ट्रांनी आपली संस्कृती, पर्यावरण आणि आर्थिक हित जोपासून जागतिकीकरणाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू लिहून प्रश्न 5 या ठिकाणी पूर्ण केला आहे. तसंच आपला स्वाध्यायसुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आहे. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया. तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून जागतिकीकरणाच्या काळात झालेल्या बदलांची माहिती घ्या. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांशी खालील मुद्द्यांवर चर्चा करू शकता. यानुसार तुम्हाला जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांची माहिती मिळेल.
तर चर्चा करता येणारे विषय आहे उत्पन्न व रोजगारात झालेले बदल, पूर्वीच्या काळात रोजगाराची साधने व आजची परिस्थिती, खाजगीकरण, परकीय गुंतवणूक यामुळे निर्माण झालेले रोजगार, तसेच शेती आणि व्यवसायात झालेला बदल, पारंपरिक शेतीचे स्वरूप आणि सध्याचा तंत्रज्ञान आधारित शेतीचा अनुभव, स्थानिक उद्योग, हस्तव्यवसाय व आधुनिक उद्योग. तिसरा मुद्दा आहे दैनंदिन जीवनातील बदल, जीवनशैली, वस्त्रप्रावरण, खाद्य संस्कृतीतील बदल, मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन व्यवहार यांचा प्रभाव. चौथा मुद्दा आहे शिक्षण व करिअर संधीमध्ये झालेला बदल, शिक्षण पद्धतीतील बदल व शिक्षणाच्या नव्या संधी, परदेशात शिक्षण किंवा कामासाठी जाण्याचे प्रमाण. पाचवा आहे संस्कृती व सामाजिक जीवनातील बदल, जुन्या संस्कृतीचा टिकून राहिलेला भाग व पाश्चिमात्य प्रभाव, नातेसंबंध, समाजातील बदललेली मूल्य. सहावा मुद्दा आहे वाहतूक व संचार माध्यमात झालेले बदल, पूर्वीच्या प्रवासाच्या साधनांची तुलना आजच्या जलद व सुविधायुक्त साधनांशी, संचाराच्या पद्धतीत बदल, पत्रव्यवहार ते सोशल मीडिया. आता तुम्ही अशा प्रश्नांनी चर्चा सुरू करू शकता. ते जसे की तुमच्या तरुणपणी आणि आताच्या काळात जीवनशैलीत काय फरक जाणवतो, तसेच जागतिकीकरणामुळे रोजगार किंवा व्यवसायात काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं. तुमच्या मते जुन्या काळाची कोणती गोष्ट आजही टिकली आहे. त्यानंतर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात काय बदल झाले. निष्कर्ष. ज्येष्ठ नागरिकांशी झालेल्या चर्चेतून असे दिसून आले की जागतिकीकरणामुळे रोजगार, व्यवसायात, शिक्षण, जीवनशैली आणि सामाजिक जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. परंपरेसोबत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा प्रवास हा बदलाचा मुख्य भाग आहे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सुद्धा या ठिकाणी सविस्तर अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे दिलेल्या विधानांचे सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये विधान दिलं आहे भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे, आणि दुसरं विधान आहे जागतिकीकरण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था. या विधानांचे सहसंबंध तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. या स्वाध्यायामध्ये 2 प्रश्नांचे सहसंबंध आपण स्पष्ट करून दाखवले आहे. तशा प्रकारे थोडक्यात या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. अशा प्रकारे आपण वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न जसे की शोधा पाहू, माहीत आहे का तुम्हाला, संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.